राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस. संजय राऊत संतापले. राहुल गांधींना आलेल्या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजपच्या लोकांना इडियट संबोधत राऊतांनी पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील भाषणाचा देखील उल्लेख करत राऊतांनी उल्लेख केला आहे आणि राऊतांनी दावा केला आहे की यावेळी पंतप्रधानांचा टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याच्या घटनेचा उल्लेख झाला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी अडखळले, लटपटले, पण त्यांना घाम फुटला. यावरून राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याचे सरकार इडियट लोकांकडून चालवले जात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. महाराष्ट्रात आणि देशातही शोधून शोधून इडियट लोक कॅबिनेटमध्ये घेतले जात आहेत असंही ते म्हणाले. यासोबतच त्यांनी वंदे मातरमच्या इतिहासाची आठवण करून देत भगतसिंग आणि सुखदेव यांच्या बलिदानाचा उल्लेख केला. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांना भारतीय जनता पक्षाने राज्यसभेत आणले असून ते अंधभक्त असल्याचा दावा राऊतांनी केलेला आहे. सध्या देशात हवा बदलते आणि सरकार बदलते असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे. आक्षेपार्ह वक्तव्य म्हणजे काय असतं? मला एक नोटीस आली आहे, माहिती आहे का तुम्हाला? महाराष्ट्राच्या एका सातारच्या मंत्र्याला मी येड झावा म्हटलं म्हणून मलाही काल नोटीस आली. हो, काय तिचं नाव? गोरे. उत्तर देईन मी त्यांना. आता ते का अनपार्लमेंटरी शब्द आहेत का? इडियट. इडियट नावाचा सिनेमा आला होता, माहिती आहे ना? आणि त्याला पुरस्कार मिळाला राष्ट्रीय इडियटला. इडियट सिनेमाला किती पुरस्कार मिळाले? जर इडियट हा जर अनपार्लमेंटरी शब्द असेल तर मग सेन्सॉर बोर्डानं त्या इडियटवर बंदी घातली पाहिजे. इडियट म्हणजे अर्धवट मूर्खपणा फार. तर आता मूर्ख म्हणणं हे का अनपार्लमेंटरी नाही ना? शब्द आहेत. मूर्खाच्या नंदनवनात फिरतो का तू? तू मूर्ख आहेस का? आता जे मूर्ख आहेत त्यांच्या हृदयात ते लागतं. राहुल गांधीला जर नोटीस आली असेल अंधभक्त आणि मूर्ख म्हटल्याबद्दल, इडियट म्हटल्याबद्दल, हा सरकारचा मूर्खपणा आहे. पार्लमेंटचा म्हणणार नाही, पण जे सरकारच्या ताब्यात हे पार्लमेंट आहे हा त्यांचा मूर्खपणा आहे. तुम्ही संसदेमध्ये येत नाहीत, गृहमंत्री प्रश्नांना उत्तरं देत नाहीत, पळून जाता. देशाचा गृहमंत्री जेव्हा पळून जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याला काय शौर्यचक्र द्यायचं का परमवीर चक्र द्यायचं? राहुल गांधी बरोबर बोलले आहेत, आम्ही तेच म्हणतोय. चुकीचं काय आहे? देतील ते उत्तर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.